On the wings of a snow dove, God sends His pure, sweet love, a sign from above. On the wings of a dove, Noah had drifted on the flood's many days. He searched for land in various ways. Struggles he had some, but not from above. God gave him His Son on the wings of a dove, on the wings of a snow white dove. God sends His pure, sweet love, a sign from above. On the wings जीत कर दुनिया को क्या राम होगा, खोकर आत्मा को तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा, तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर, यीशु बुला रहा, चोर आया चोरी करने, हत्या करने, यीशु आया जीवन देने, पागल का जीवन देने, चोर आया चोरी करने, हत्या करने, यीशु आया जीवन देने, भगवान का जीवन देने, तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा, तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम लेकर, तुझे यीशु बुला रहा, तेरा नाम लेकर, तुझे यीशु बुला रहा. आमेन, हालेलुया. आमचे महान स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू, तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो. आजच्या सकाळच्या समय या वातावरणाबद्दल प्रभू, या शाळेबद्दल, सर्व भावबहिणीबद्दल प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आजच्या या पुनरुत्थानाच्या दिवशी प्रभू तू आम्हाला एकवटलंस, तुझ्या आत्म्याने आम्हाला तू एक केलंस प्रभू, त्याबद्दल तुझे आभार मानतो. आजच्या सकाळचा समय तुझ्यापुढे नतमस्तक होतो, तुझ्यापुढे आम्ही रिक्त होतो प्रभू. आमच्यात काहीच चांगलं नाही, चांगला एकच आहे आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि खरोखर तुझ्या नावाला धन्यवाद देतो या संदेशाबद्दल, या संदेशाबद्दल की खरी ओळख आम्हाला त्या संदेशातून दिलीस प्रभू. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आणि प्रभू आम्ही जे लांब होतो त्यांना तू जवळ केलंस, आम्ही पुत्र आणि कन्या होतो प्रभू, पण त्याच्याही पुढे तू आम्हाला नेलंस आणि तुझी वधू म्हणून तू आम्हाला स्वीकारलंस प्रभू. या संदेशामधून आम्हाला ही ओळख दिली, नवीन ओळख दिली, मिसेस जीसस तू आम्हाला बनवलंस प्रभू. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तर प्रभू आजच्या सकाळच्या समय
तुला विनंती करतो प्रभू, तू आमच्यामध्ये उपस्थित हो, आमच्या तू प्रेमिनस दे प्रभू, आणि हो दे तुझ्या नावाचा स्तुती, महिमा, प्रशंसा, गौरव. प्रभू, माझ्यात काहीच चांगलं नाही, धूळ, माती आणि राख आहे. मी अशक्त आणि कमजोर असा तुझ्यापुढे मी आहे प्रभू. अशुद्ध ओठाचा आणि अशुद्ध लोकांमध्ये वास करणारा आहे प्रभू. तुझ्या पवित्र आत्म्याचं इंगळ माझ्या मोठ्या ओठाला लाव प्रभू, आणि प्रभू शुद्ध कर, पवित्र कर, आशीर्वादित कर. या निरुपयुक्त दासाचा उपयोग तुझ्या महिमेसाठी, तुझ्या गौरवासाठी होऊ दे प्रभू. प्रभू, तू वाढला जाऊ दे आणि आम्ही घटले जाऊ दे, अशी तू दया कृपा कर, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. सर्व परिस्थितीबद्दल मी तुला धन्यवाद देतो. आकाशातले सर्व दुरात्मे, अंधकारच्या सर्व शक्तींचा प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्या नावात मी निषेध करतो. सर्व स्पिरिटना तुझ्या नावात मी बाइंड करून हाकलून देतो प्रभू. हे संपूर्ण वर्ग तुझ्या पवित्र रक्ताखाली आणतो, आणि प्रभू सर्व काही तुझ्या हाती समर्पित करू. आमचा सगळ्यांचा आत्मा, प्राण, देह तुझ्या हाती समर्पित करून पुढे वेळेसमय तुझ्या हातीने छोटीशी प्रार्थना ताणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड मधुर आणि गौरवनात मागतो म्हणून तू ऐक आणि मान्य कर. आमेन. आमेन. का तुम्ही आनंदित आहात? आमेन. बाबा, वातावरणाकडे बघू नका, परिस्थितीकडे बघू नका. आमेन. आपल्याला आपलं लक्ष त्या कल्वरीवर लावायचं आहे. आमेन. आपण उभ्या असताना आपलं पवित्र शास्त्र उघडूया. जो आपण विषय बघत होतो बऱ्याच दिवसांपासून, ABC अबाउट प्रेयर. आणि भाव बहिणींनो, आपण आता त्याच्या गाभ्यामध्ये प्रवेश करत आहोत. आता आपण फक्त वरवरचे विश्वासी नाहीत, तर आपल्याला त्याच्या आतमध्ये जायचं आहे. प्रॉफेट म्हणतात की रीड बिटवीन द लाईन्स, बायबलच्या वचनाबद्दल म्हणतात, पण आपल्याला मेसेजच्या रीड बिटवीन द लाईन्समध्ये आपण आलेलो आहोत. आपल्याला त्या गाभ्यामध्ये जायचं आहे. काय तुम्ही तयार आहात? आमेन. आपण एकच वचन आपण वाचणार आहोत. मत्ती शुभ वर्तमान याचा 6वा अध्याय आणि 11वं वचन वाचणार आहोत. मत्ती 6:11. येशूने जी प्रार्थना शिकवलेली आहे आपल्या शिष्यांना, त्या प्रार्थनेमधलं 11वं वचन फार महत्वाचं आहे. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आमेन. प्रभू वाचलेलं वचन आशीर्वादित करू. कृपया आपण आपल्या जागेवर बसूया. ब्रदर शांडीने जेव्हा वर्शिप चालू केली, माझं टॅगलाईन त्याच्यामध्ये आलं आणि बऱ्याचशा गोष्टी आल्या. मला वाटतं ब्रदर शांडी आता प्रिचिंग करतायत की काय. म्हटलं माझा आवाज खूप बसला, माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि आपण बघूया. आपण बायबल हँडी ठेवा, कारण तुम्ही वाचायला लावणार आहे. कारण भाऊ बहिणींनो, आपण वचन जे आहे ते वचन घेतो, प्रोफेटचा मेसेज घेतो, पण त्याच्या गाभ्यामध्ये जायला घाबरतो. पहिला प्रश्न मनामध्ये येतो की काय हे खरं आहे का? काय असं होईल का? आमेन. आपण उघडूया. आपण डायरेक्ट प्रीचिंगला सुरुवात करूया. बायबल सगळ्यांनी हँडी ठेवा. अनुवाद याचा 23वा अध्याय आणि वचन 24-25 आपण वाचणार आहोत. वचनाकडे लक्ष द्या सगळ्यांनी. माझ्यासाठी प्रार्थना करा. अनुवाद पान क्रमांक आहे 248, जुना करार. आपल्या शेजाऱ्याच्या द्राक्षमळ्यात गेलास तर मनमुराद द्राक्ष खा, मात्र आपल्या भांड्यात काही घेऊ नको. आपल्या शेजाऱ्याच्या उभ्या पिकात तू गेलास तर वाटल्यास कणसे खुडून हातावर चोळ, पण आपल्या शेजाऱ्याच्या उभ्या पिकास विळा लावू नको. आमेन. भाऊ बहिणींनो, इथे आपण येशूने सांगितलेलं आहे की आमची रोजची भाकर आज आम्हास दे. मग जर भाकरी असेल तर तिथे भूक असणारच, उपासमार असणारच. आमेन. तर आजच्या या संदेशाला मी शीर्षक देऊ इच्छितो, हंगर ॲक्टिवेटिंग थर्ड पूल. ही जी भूक आहे ही काय करत आहे? थर्ड पूलला सक्रिय करत आहे. सक्रियच म्हणतात ना, ॲक्टिवेट. ओके. तर भाव बहिणीनो, ह्या वचनामध्ये असं लिहिलंय, आपल्या शेजाऱ्याच्या द्राक्षमळ्यात गेलास तर मनमुराद द्राक्ष खा. आपल्या मळ्यात नाही, नीट लक्ष द्या. आपल्या शेजाऱ्याच्या मळ्यात. आपल्या मळ्यात तुम्ही काही करा, जा, खा, आराम करा, झोपा, तुम्हाला कोणी काही बोलणार नाहीये. पण इथे काय आहे? शेजाऱ्याच्या द्राक्षमळ्यात जायचं आहे.
पण तिथे कंडिशन आहे. ही कंडिशन इथे लिहिलेली नाहीये, पण रिव्हिलेशन काय लिहिलेलं आहे पुन्हा वाचा. आपल्या शेजाऱ्याच्या द्राक्ष मळ्यात गेलास तर मन मुराद द्राक्ष खा. याचा अर्थ तिथे भूक लपलेली आहे. ही भूक लागली म्हणून तुम्हाला त्या द्राक्षमळ्यात जायला अलाउड आहे, तर तुम्ही तिथे प्रवेश करू शकाल. हा, जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत तुम्हाला तिथे जायला अलाउड नाही. मग हे ऑथॉरिटी, हे सामर्थ्य तुम्हाला कधी मिळतं? भावांनी लक्ष द्या वचनाकडे. शेजारी आपण डेअरिंग करू. आंबे लागलेले आहेत, हा, पिकलेले आंबे लागलेले आहेत. अरे तिकडे कोणतरी राखणदार असेल, तो मालकच दांडा घेऊन आला तर काय करायचं? राईट, बरोबर की नाही? पण इथे आपल्याला वचन सांगत आहे की जर तू भुकेला असलास तर शेजाराच्या द्राक्षाच्या मळ्यात जा आणि काय लिहिलेलं आहे? मनमुराद द्राक्षे खा. कंडिशन आहे, 1 घड खा, 2 घड खा. लक्ष द्या वचनाकडे भावा बहिणो. समजा धरून चाला, ब्रदर जॉनी शेतकरी आहेत, त्यांची शेतामध्ये त्यांनी द्राक्ष लावलेली आहेत. हा, धरून चाला, कंपाऊंड घातलेले आहे. ब्रदर स्टॅनलीला भूक लागली, ब्रदर स्टॅनली गेला. ब्रदर जॉनी रात्री बघतायत सीसीटीव्ही लावून, कोण प्राणी येतोय का, कोण चोरी करायला येतो का. पण ब्रदर जॉनी बघत आहेत, ब्रदर स्टॅनली जात आहेत, कुंपण घातलंय, कुंपणावर उडी मारून गेलेत आणि त्यांनी पाहिलं की ब्रदर स्टॅनली द्राक्ष काढून खात आहेत. सीसीटीव्हीवर बघत आहेत. पोलिसांना बोलू शकत नाही, कंप्लेंट करू शकत नाही, कारण वचनात तसं लिहिलेलं आहे. मग हे डेअरिंग, हे सामर्थ्य, भूक असेल तर तुम्हाला प्राप्त होईल, भूक नसेल तर हे तुम्हाला प्राप्त होणार नाही. आणि काय लिहिलेलं आहे? पोट भरलं की तुमचं सामर्थ्य गेलं, तुम्हाला गपचूप बाहेर निघायचं आहे. काय लिहिलेलं आहे पुढे? आपल्या भांड्यात काही घेऊ नकोस. बरोबर, म्हणजे तुम्ही द्राक्ष मनमुराद खा, पण खाल्यानंतर तुम्हाला द्राक्षमळा सोडायचा आहे आणि बरोबर काहीच घेऊन जायचं नाहीये. जरी ब्रदर जॉनीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, पोलिसांचे नंबर आहेत, काही गावातले काही दोस्त मंडळी आहेत, असे बलवान सारखे धिप्पाड आहेत, त्यांना सांगून त्यांना मारपीट पण करू शकतात, पण काय आहे, काही करू शकत नाही, कारण वचन असं सांगतो. म्हणजे भूक आहे, ह्या भुकेमुळे तुम्हाला काय मिळतं? सामर्थ्य मिळतं. या भुकेमुळे तुम्हाला ऑथॉरिटी, अधिकार मिळतो. आमेन. आणि 25 वचन काय म्हणतं? की आपल्या शेजाऱ्याच्या उभ्या पिकात तू गेलास तर वाटल्यास कणसे कुडून हातावर चोड, पण आपल्या शेजाऱ्याच्या उभ्या पिकास विळा लावू नकोस. भूक लागली, जा त्याच्या शेतामध्ये जा, हवे तेवढी कणसं खा, तुम्हाला कोणी बोलणार नाही. पण तुम्ही पोट भरलं, तिथून काय करायचं आहे? निघून जायचं आहे, खायचं नाहीये. आमेन. ओके. प्रॉफिटला एका रब्बीने एक प्रश्न केला. प्रॉफिट म्हणतात, अ ज्यूइश मॅन हिअर नॉट लॉंग एगो, एक ज्यूइश मनुष्य, सॉरी नॉट रब्बी, ही इज अ ज्यूइश मॅन, यहुदी एक मनुष्य होता. तो काय म्हणतो, काही काळापूर्वी, सेड टू मी, ही सेड, आय कॅन प्रूव्ह दॅट जीजस वॉज अ थीफ. तो म्हणाला, मी सिद्ध करू शकतो की येशू हा चोर होता. अँड आय सेड हाऊ, मी म्हणालो कसं काय? ही सेड, ही वेंट थ्रू द कॉर्नफील्ड ऑन द सॅबथ डे. म्हणजे इथे आणखीन एक कंडिशन आली. भूक लागली, ठीक आहे, भूक लागली तू जाऊन खा, पण शाब्बात दिवस होता. शाब्बाताच्या दिवशी काय आहे? घरी बसायचं, आराम करायचा आहे, कुठलंही काम करायचं नाहीये. आणि हे त्यांना अडखळण झालं होतं. आमेन. He went through the cornfield and Sabbath day and he eat corn that didn't belong to him. जे त्याच्या मालकीचं नव्हतं. अशा तो शेतात गेला
आणि त्याच्या शिष्याने काय केलेलं आहे आपल्याला माहिती आहे, कणसं काढून खाली. ओके, प्रूव्हिंग ही वॉज अ thief. And I said, you are trying to compare the order of that day with this day. तू काय करत आहे, तुझी गफलत झालेली आहे. तू त्या वेळेचा जो नियम आहे, जे शास्त्र आहे, त्याचा आज तू कम्पेअर कर, तुलना करत आहेस. I said, he said he was the Lord of the harvest. Amen. काय तुमचा विश्वास आहे की तो कोण आहे? हार्वेस्ट म्हणजे आपण हंगामाचा परमेश्वर आहे. Amen. And he was. And another thing I said, isn't it written in the law that if a man comes through the field? हाच हवाला ब्रदर ब्रॅनम त्याला देत आहेत की तू असं ऐकलं नाही की पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे, असं वचन आहे की जर तुला भूक लागली तो शेजाऱ्याच्या द्राक्षमळ्यात गेला तर मनमुराद खा, असं लिहिलेलं आहे. आमेन. Oh, their hearts was just blinded, so we could have a day of grace. त्यांची डोळे काय झालेले, आंधळे झालेले आहेत. वचनामध्ये लिहिलेलं आहे तरी पण ते मान्य करायला तयार नाही आहेत. बट वी जेंटाइल्स, हालेलुया. पण तू हे भाव बहिणो, हे प्रकटीकरण आज त्यांनी यहुदी लोकांना दिलं नाहीये. पण जे आपण परराष्ट्रीय आहोत, आपण दूर आहोत, ते प्रभूपासून दूर होते, ते आम्हा सगळ्यांना काय दिलेलं आहे, या संदेशाच्या द्वारे आपल्याला प्रकटीकरण मिळालेलं आहे. आमेन. अँड आय एम सो थँकफुल दॅट, and I am sure you all are. Are you thankful? Yes. काय तुम्ही देवाचे आभार मानाल की प्रकटीकरण या संदेशाद्वारे त्यांनी जेंटाईल्सला दिलेलं आहे. आमेन. आपण आता पुढे जाऊया. म्हणजे भाव बहिणीनो, ही भूक जी आहे, ही भूक तुम्ही घेऊन गेलात तर तुम्हाला 100% गॅरंटी आहे, खात्री आहे की तुम्हाला काहीतरी खायला मिळेल. आपण पुढे जाऊया. म्हणून आपण वचनाला, मेसेजला फार हलकं धरलेलं आहे. या मेसेज मध्ये काय काय आहे ते आज तुम्हाला कळेल. आपण पुढे जाऊया. एक शमूएल याचा 21वा अध्याय आपण उघडणार आहोत. 1 सॅम्युएल चॅप्टर 21. बायबल हँडी ठेवा. एक शमूएल याचा 21वा अध्याय आणि वचन 1 पासून वाचणार आहोत. एक वचन आपण घेऊया. अबीमेलेक याचकाकडे आला तेव्हा अहिमलेक थरथर कापत दाविदास सामोरा येऊन म्हणाला, तुम्ही एकटेच का? तुमच्या बरोबर कोणी मनुष्य नाही? बस काय झालेलं आहे, दावीद जो आहे आता शौला बरोबर नाहीये. हा काय झालेला, विभक्त झालेला आहे, सेपरेशन. कारण दाविदाच्या मागे आता शॉल लागलेला आहे. जिकडे दिसेल त्याला पकडा आणि मारा, बरोबर. आणि पूर्वी दाविदाकडे ऑथॉरिटी होती. आला नाही का? अरे बापरे, शौलाचा माणूस आला. शौलाने 1000 वन दिले आणि दाविदाने लाखो. राईट. असं दाविदाचा एक दरारा होता. आणि हा दावीद जेव्हा आला, बघा दावीद चालत होता, पळत होता, परंतु दावीद दुसरीकडे जात होता. पण त्याचा जीपीएस त्याला कुठे घेऊन गेला? नोटकडे घेऊन गेला. कुठे गेला तो? आता पळतोय माणूस, तो पळतोय, तो मंदिरात जाऊन लपेल का? साधी गोष्ट आहे. पण दावीदचं जीपीएस त्याला कुठे घेऊन गेलं? मंदिराकडे घेऊन गेलं. मंदिरात याजक होता. याजक थरथर कापायला लागला. दावीदचं नाव होतं ना. आणि दावीद अशा परिस्थितीमध्ये होता की दाविदाकडे काहीच नव्हतं. त्याच्याकडे ऑथॉरिटी नव्हती, त्याच्याकडे सामर्थ्य नव्हतं, त्याच्याकडे वेपन्स नव्हते. आणि असाच दावीद आला होता. अशा कंडिशन मध्ये देखील तो याजक त्याला थरथर बघून कापू लागला. हा, कारण भाऊ बहिणो,
पूर्वी दाविदाच्या जोडीला कोण असायचे? शौलाचे सैनिक असायचे, राईट. जोडीला टोळी असायची आणि लोकांची बिशाद नव्हती की दाविदाला काय बोलायची. दाविदाकडे ऑथॉरिटी होती, दाविदाकडे पॉवर होती. आणि इथे दावीद एकटाच. त्यांनी पहिला प्रश्न काय विचारला? काय विचारला? दाविदाबरोबर ऐकलं होतं, मी जो बघितलं, अरे दाविदाची काय पॉवर आहे, लाखो वन दिले म्हणजे काय काय त्याची पॉवर असेल, काय सामर्थ्य असेल त्याच्याकडे. पण तो हा एकटाच आलेला आहे. मग तरी देखील तो घाबरला त्याला बोलायला. हा. आणि भाव बहिणीनो, सेपरेशन इज इम्पॉर्टंट. सेपरेशन झालं बघा. तुम्ही पकडा, रेव्होल्युशन पकडत जा भाव बहिणीनो, म्हणजे तुम्हाला कळेल की ह्या मेसेजमध्ये पॉवर किती आहे. सेपरेशन झालं, तुमचे घरदार, तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी तुम्हाला सोडून गेले, याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे सामर्थ्य नाही आहे. याचा अर्थ असा नाही की परमेश्वराने तुम्हाला सोडलेला आहे. याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडला आशीर्वाद निघून गेलेला आहे. दावीद एकटाच आहे. पुढे वाचा दुसरं वचन. कारण काय प्रॉफिटने काय सांगितलंय? तडफल दाण्याचा हिस्सा काय भागीदार कधीच होणार नाही. सेपरेशन, राईट. दुसरं वचन वाचा. दावीद अहिमलेक याचकास म्हणाला, राजाने मला काही कामगिरीवर पाठविले आहे आणि मला सांगितले आहे की ज्या कामगिरीवर मी तुला पाठवत आहे आणि तुला जी आज्ञा मी देत आहे त्याविषयी कोणास काही कळून देऊ नको. मला अमुक ठिकाणी येऊन मिळा असं मी आपल्या चाकरास सांगितले आहे. आमेन. काय झालेलं आहे इथे? ही जी कामगिरी आहे बघा, ही कामगिरी आहे ती सिक्रेट आहे. बाहेरून आपण सारखे दिसतो. कुठे लिहिलंय का ब्रदर? कुठे गळ्यात अडकवलं का एंड टाइम बिलीवर? आता हे दाविदामध्ये आणि परमेश्वरामध्ये आहे, पौलामध्ये आणि परमेश्वरामध्ये आहे, ब्रदर ब्रॅनम आणि परमेश्वरामध्ये आहे, येशू ख्रिस्तामध्ये. आणि आज आपला परमेश्वर येशू ख्रिस्त आणि आपल्यामध्ये आहे. हे सिक्रेट मिशन आहे. हे मिशन सिक्रेट आहे. परंतु भाव बहिणींनो, आपल्याकडे हत्यारं वेगळी आहेत. आपण निहत्ते आहोत. लोकांना वाटतं अरे याच्यात काय दम आहे, त्याला असा मारलं का पडेल, बरोबर. परंतु भाव बहिणींनो, आपल्याकडे काय पॉवर आहे हे आज आपण बघणार आहोत. एक सिक्रेट मिशनवर दावीद म्हणतो की मला पाठवलेलं आहे राजाने. आता राजाचं नाव घेतलंय का? आपला राजा कोण आहे? प्रभू येशू. आमेन. काय तुम्ही माझ्या जोडीला आहात? बघूया आपण कसं आपल्याला लिडिंग मिळतंय. ओके. आणि तिसरं वचन वाचा. तर आता तुझ्याजवळ काय आहे? मला 5 भाकरी दे अथवा जे काही तुझ्याजवळ असेल ते दे. आमेन. हे असं तो का म्हणतो? कारण तो भुकेला आहे. आमेन. यस. आपलं थीम लक्षात घ्या. जेव्हा भूक लागेल तेव्हाच तुम्हाला सामर्थ्य मिळेल. लक्षात ठेवा. तुमच्याकडे भूक असेल तर तुम्हाला पॉवर मिळेल, तर तुम्हाला ऑथॉरिटी मिळेल. जर भूक नसेल तर मिळणार नाही. देवाचं वचन काय म्हणते? मागा म्हणजे मिळेल. तुम्ही मागता म्हणजे काय करता? देवाची आज्ञा पाळता. जेव्हा तुम्ही मागता तेव्हा देवाची आज्ञा पाळता. आणि देवाची इच्छा हीच आहे की तुम्ही मागावं आणि मी तुम्हाला द्यावं. भुकेचा अर्थ भावने आज बघूया आपण काय त्याच्यामध्ये सामर्थ्य दडलेलं आहे. हा, तर आपण कुठे आहोत? तर हे काय झालेलं आहे इथे? तुझ्याजवळ काय आहे? भाव बहिणींनो, दाविदाने प्रश्न विचारलेला आहे. दाविदाला माहितीये का समोर दिसतात का भाकऱ्या? समोर डिस्प्ले केलेल्या आहेत भाकऱ्या. मंदिरामध्ये काय मिळणार? पण दाविदाला भूक लागलेली आहे आणि या भुकेमुळे त्याचं जे सामर्थ्य आहे ते ऍक्टिव्हेट झालेलं आहे. इट ट्रिगर्स. आणि दाविदाने काय सांगितलेलं आहे? प्रिसाइज काय सांगितलेलं आहे? 5 भाकऱ्या. 5 म्हणजे काय? ग्रेस, कृपा. कृपेच्या भाकऱ्या त्यांनी मागितलेल्या आहेत. 5च का मागितल्या? 3 का नाही मागितल्या?
7 का नाही मागितल्या? JESUS, आमेन आमेन Glory. 5. Jesus. कारण दाविदाकडे अनुभव होता. 5 गोटे घेतले होते. हा, आमेन. पहिल्याच गोट्यांनी काम फिट झालं. Praise the Lord. म्हणून दाविदाने 5 भाकऱ्या मागितल्या. भाकऱ्या दिसत होत्या नाही. नाही. बघा पुढे काय झालेलं आहे. हा, मला 5 भाकरी दे अथवा जे काही तुझ्या जवळ आहे असेल ते दे. पण दाविदाला कॉन्फिडन्स होता, कारण या भुकेने त्याचं जे सामर्थ्य आहे ते ऍक्टिव्हेट झालं होतं. राईट. 4थं वचन वाचा. याजक दाविदास म्हणाला, माझ्याजवळ साधारण भाकर नाही तर पवित्र भाकर आहे. वचन पूर्ण करा. तुझ्या बरोबरचे तरुण पुरुष मात्र स्त्रियापासून दूर राहिलेले असले पाहिजे. कंडिशन आहे. आमेन आमेन. बघा तिथे तुम्हाला पॉवर दिलेली आहे, ऑथॉरिटी आहे, पण एक कंडिशन आहे. राईट. आता आपण जाऊया, हळूहळू जाऊया. हा, हळूहळू जा भावाने. तुम्हाला हे कळलं पाहिजे, तुम्हाला आणि मला. राईट. याजक म्हणाला दाविदाला की माझ्याजवळ साधारण भाकरी नाहीयेत. म्हणजे असं झालं असेल की त्या दिवशी आतमधला जो शेफ आहे, कारण मंदिरामध्ये पण शेफ असतात, मंदिरामध्ये जी आहेत देवी वंशातले, तर जे त्यांनी अन्न शिजवलं असेल, भाकऱ्या बनवल्या असेल, त्या संपल्या असतील. राईट. खायला काहीच नाहीयेत, पण काय आहे, समर्पित भाकऱ्या आहेत. हा, आणि या भाकऱ्या कुठे असतात भाऊ बहिणीनो? तुम्हाला ठाऊक असेल की 3 कोट आहेत. राईट. बाहेरचं अंगण आहे, पवित्र स्थान आहे आणि परमपवित्र स्थान आहे. बाहेरच्या अंगणामध्ये काय सॅक्रिफाईस आपण हे करतो. पवित्र स्थानामध्ये तुम्हाला माहिती आहे की एक समई आहे. राईट. एक अल्टार आहे आणि तिथे एक टेबल आहे. एक टेबल आहे, टेबलावर भाकऱ्या असतात 6-6. आपण डिटेलमध्ये जाऊया नको, कारण मग वेळ जाईल. 6-6 भाकऱ्या असतात आणि 6 काय आहे? मनुष्याचा अंक आहे. 6 नेहमी मनुष्याचा अंक आहे, लक्षात ठेवा. आणि या लिओचं आपण त्या दिवशी बेरीज केली, ती पण 6च आहे. काहीतरी होणार आहे, बघूया आपण. आमेन. तर भाव बहिणीनो, त्या भाकऱ्या, आता भाकऱ्यांचं नीट लक्ष द्या. आता थोडंसं डिटेलिंग मी करतो म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे. आता या भाकऱ्या ज्या आहेत, ह्या खाण्यासाठी फक्त याजकांना परमिशन आहे. राईट. हा याजक ते भाकरी खाऊ शकतो आणि ही भाकरी खाल्यानंतर त्याला सेवा करायची आहे. म्हणजे ही भाकरी खाली तर माणूस शांत बसू शकत नाही. ती भाकरी खाल्यानंतर त्याला लगेच परमेश्वराची सेवा करायची आहे, कारण तो लेवी घराण्यातला आहे. राईट. आणि ही भाकरी त्याला पवित्र स्थानामध्ये बसूनच खायची आहे. मग प्रश्न येतो, का दावीद लेवी घराण्यातला होता? तो याजक होता? बरोबर की नाही? तो लेवी पण नव्हता आणि याजक पण नव्हता. मग ही ऑथॉरिटी कशी आली त्याला? बरोबर. तो एका पण कंडिशनला तो सूट होत नव्हता. तो लेवी पण नाही, तो याजक पण नाही, आणि मग ह्या भाकऱ्या त्याला मिळणार कशा? पण वचनमध्ये दाविदाने भाकऱ्या खाल्या. राईट. आणि कंडिशन काय आहे की तुम्हाला पवित्र राहायचं आहे. ओके. आणि 5वं वचन काय लिहिले वाचा. दाविदाने याजकास म्हटले, आम्ही वास्तविक आज 3 दिवस स्त्रियापासून दूरच आहोत. आमचा प्रवास पवित्र कार्यासाठी नाही, तरी मी निघालो तेव्हा तरुण पुरुषांची पात्रे पवित्र होती. ती आज किती जास्त असली पाहिजेत? आज किती जास्त पवित्र असले पाहिजे ही पात्र? असायला पाहिजे की नाही? तो म्हणतो की 3 दिवस आम्ही काय झालेलो आहोत? पवित्रतेमध्ये राहिलेलो आहोत. प्रॉफिट म्हणतात की हे पवित्रता काय आहे? स्त्रियांपासून. स्त्री म्हणजे काय आहे? मंडळ्या. कधी इथे जाऊ, कधी पेंटेकॉस्टल मध्ये जाऊ, कधी बॅप्टिस्ट मध्ये जाऊ. आपण फेलोशिप कुठे करायची हे आपण ठरवायला पाहिजे. राईट. ही पवित्रता आहे. प्रॉफिटला अपेक्षित ही पवित्रता आहे की तुम्ही इथे तिथे फेलोशिप करू नका. तुम्ही फक्त या संदेशामध्ये फेलोशिप करा.
राईट, ही पवित्रता आहे. आणि 3 काय आहे? जस्टिफिकेशन, सॅन्टिफिकेशन आणि बॅप्टिझम ऑफ द होली गोस्ट. राईट, आमेन. ओके, कुठे होतो आपण? 5 वचन झालो. आणि त्या भाकऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो की भाकरी, ज्या भाकऱ्या पवित्र स्थानामध्ये आहेत, ती भाकरी बनवण्याची आणि बदलण्याची एक प्रक्रिया आहे. ही भाकरी 1 2 3 4 5 6 7 या 7 दिवसापर्यंत तिथे अवेलेबल असते. याजक कधी पण येऊन ती खाऊ शकतो. बाकी ले मॅनला अधिकार नाहीये जाऊन खायचा. आणि दावीद जो आहे हा बरोबर शाब्बाताच्या दिवशी तिथे आलाय. आणि शाब्बाताच्या दिवशीच बरोबर भाकरी बदलली जाते. ही मंडळी 7व्या युगामध्येच आली. या 7व्या युगामधलीच भाकरी आपल्याला खायला मिळते, जुनी भाकरी नाही. राईट, 7व्या भाकरीचं महत्व कळलं? कळलं? 7व्या दिवशी जेव्हा भाकऱ्या बदलण्याची वेळ आली तेव्हाच दावीद तिथे हजर झालेला आहे. आणि दावीदाला ती भाकरी मिळाली. दावीद पहिल्या दिवशी आला असता, पहिल्या युगामध्ये आपण आलो असतो, भाकरी खायला मिळाली असते? 6व्या युगापर्यंत खायला मिळाली असते आपल्याला. 7व्या युगामध्ये आलात म्हणून ती योसेफाची भाकरी आज आपल्याला खायला मिळते. आमेन. किती आपण आशीर्वादित लोक आहोत. राईट, आमेन. आणि भाव बहिणीनो, काय झालेलं आहे? आणि आपल्याला माहिती आहे की भाकरी जी आहे फक्त याजक आणि तेही पवित्र स्थानामध्ये जाऊन खाऊ शकतो. बाकी कुठल्या बाहेरच्या माणसाला ती परमिशनच नाहीये. कारण तो एक तर लेवी असायला पाहिजे, याजक असायला पाहिजे, तरच तुम्हाला परमिशन आहे भाकरी पवित्र स्थानामध्ये बसून खायला. राईट. आणि भाव बहिणीनो, इथे लक्ष द्या. त्या वचन पुन्हा आपण वाचूया. एक मिनिट. हा, 6वं वचन वाचूया आपण. तेव्हा याचकाने त्यास पवित्र भाकर दिली, कारण त्या दिवशी समर्पित ऊन भाकर परमेश्वरासमोर ठेवण्यासाठी जुनी भाकर तिथून काढलेली होती. त्या दिवशी तेथे दुसरी भाकर नव्हती. ती शिवाय तिथे दुसरी भाकर नव्हती. ही फक्त एकच समर्पित भाकरी होती की ती भाकरच त्याला मिळणार होती. पण भाव बहिणीनो, प्रश्न पुन्हा येतो की दावीद भुकेला आहे, मग भुकेमध्ये केवढं सामर्थ्य असायला पाहिजे? भुकेला असेल तर त्याला बाहेरची एखादी भाकरी काही मिळू शकत होतं, खाऊ शकत असला. पण त्याच्या भुकेमध्ये एवढं सामर्थ्य होतं की जी गोष्ट तिथे दिसत नव्हती ती देखील आली. आणि ती देखील कुठली आली? समर्पित भाकरी. जे त्यामध्ये त्या कंडिशन मध्ये तो कुठेच मोडत नव्हता. तो ना लेवी होता ना याजक होता, तरी पण त्याला ती भाकरी मिळाली. मग हे कसं काय झालं? म्हणून भावा बहिणीनो, आपण देवाला कोटी कोटी प्रणाम करूया, देवाला धन्यवाद देऊया की हे रिव्हिलेशन प्रॉफिट शिवाय आपल्याला कधीच मिळालं नसतं. त्या तुम्ही आमेन म्हणाल? प्रॉफिट नसतं तर भाव बहिणी याचं प्रकटीकरण तुम्हाला आणि मला कधीच मिळालं नसतं. राईट. आपण उघडूया इब्रिकरस पत्र. आता आपल्याला कळेल की हे त्याला हे सामर्थ्य कसं काय मिळालं. इब्री 7:13-15 आपण वाचणार आहोत. कारण त्यांच्याविषयी मी सांगितले आहे, तो निराया वंशाचा, त्या वंशातला कोणीही वेदीजवळ काम केले नव्हते. हा, इथे गुपित दडलेला आहे. असा एक वंश आहे ज्याने मंदिरामध्ये
त्या वेदीजवळ कधीच काम केलेलं नाहीये. असा एक याजक तुम्हाला आणि मला लाभलेला आहे. हालेलुया. काय तुम्ही आमेन म्हणाल? पुढे वाचा बरं. कारण आपला प्रभू हा यहूदा वंशाचा उद्भवला हे उघड आहे. हा, याजकांच्या बाबतीत त्या वंशाविषयी मोशेने काही सांगितले नाही. कधी लिहिलंय मोशेने त्याच्या नियमशास्त्रामध्ये? या वंशाविषयी लिहिलंय. मग हे आलं कुठून? हा फक्त प्रॉफिटच सांगू शकतो. हे संत पावलांनी, बघा हे वचन आपण वाचलं होतं जुन्या करारात, बरोबर. मग याचं प्रकटीकरण पौलाला देवाने दिलं आणि आपल्यासाठी ते काय झालं? हा जो बंद दरवाजा होता तो दावीला ते दिसत नव्हता. दावीद आला, भूक लागली, मला 5 भाकऱ्या पाहिजेत. कंडिशन नाही, काय नाही, मला 5 भाकऱ्या पाहिजेत. काय दिसत होतं? पण तू या भुकेमुळे तो दरवाजा उघडला गेला. आमेन. आणि काय लिहिलंय पुढचं वचन? आज्ञेच्या नियमाने नव्हे तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याने झालेला असा मल्कीसदेकासारखा निराळा याजक यावरून आम्ही सांगितले. हालेलुया. मग इथे एक नवीन याजक पण तयार झालेले आहे. ते आहे मल्कीसदेकाचं, ज्याला सुरुवात नाही, ज्याला अंत नाही, ज्याच्या जन्माविषयी ठाऊक नाही, काहीच आई वडिलांविषयी ठाऊक नाही, असा याजक पद काय झालेलं आहे? जेव्हा दावीद तिथे आला, नीट लक्ष द्या, जेव्हा दावीद तिथे आला, दाविदाकडे एक ट्रिगर होतं, कारण त्याला भूक लागली होती. आणि जेव्हा त्याला भूक लागली तेव्हा हे याजक पण ऍक्टिव्हेट झालं आणि त्याला एक्सेस मिळाला. म्हणजे तुम्ही आलात एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये, जोएलला माहिती असेल, ब्रदर स्टॅनले पण माहिती आहे, आपण जातो, पासवर्ड माहिती पाहिजे असता. रे पासवर्ड माहिती असता तर लगेच मी एक्सेस केला असता. पण जेव्हा पासवर्ड मिळतो लगेच ओपन होतो, जस्ट ओपन. आणि भाव बहिणीनो, हा दावीद जो आहे, हा दावीद जेव्हा तिथे आला, एक कंडिशन घेऊन आला, एक परिस्थिती घेऊन आला, त्याच्यामध्ये त्या परिस्थितीमुळे ते ट्रिगर दाबलं गेलं आणि तो बंद दरवाजा तो दिसत नव्हता, तो दरवाजा देखील उघडला. आणि त्याला फक्त साध्या भाकऱ्या नाही तर समर्पित भाकऱ्या, ज्या पवित्र स्थानामध्ये असतात, ते लेवी वंशातले याजक लोक फक्त खाऊ शकतात, ती भाकरी त्याला मिळाली. हा संदेश म्हणजे 30 भाकरी आपण खात आहोत. भावबहिणीनो, काय ब्लेसिंग आहे त्या संदेशामध्ये. सुरुवात आहे भावबहिणीनो. सीट बेल्ट टाईट करा. आमेन. का तुम्ही माझ्यासोबत आहात? आपण पुढे जाऊया. का तुम्ही आशीर्वादित आहात? आनंदित आहात? ओके, आमेन. आपण पुढे जाऊया. ओके, ओके. आता दाविदाला भाकरी मिळालेली आहे, म्हणजे त्याची पहिली पायरी त्यांनी पार केलेली आहे. त्याला भूक लागली, त्यांनी इच्छा प्रकट केली, भाकरी मिळाली. पण याच्यावर त्यांनी समाधान मानलेलं आहे का? नाही. या भुकेमुळे आणखीन त्याची भूक वाढलेली आहे. 8वं वचन वाचा. आपण आपल्या जुन्या याच्यामध्ये येऊया. हा, 21:8. एक शमूएल. मग दावीद अहिमलेखास म्हणाला, येथे तुझ्यापाशी एखादा भाला किंवा तलवार आहे काय? राजाची कामगिरी एवढ्या निकडीची होती की मी आपली तलवार किंवा आपली दुसरी हत्यारे बरोबर आणली नाहीत. हालेलुया. दावीद अहिमलेखास म्हणाला, येथे तुझ्यापाशी एखादा भाला किंवा तलवार आहे काय? मंदिरामध्ये भाल्याची आणि तलवारीची काय गरज आहे? काय दिसत होतं? कोणतरी वेडा माणूस तरी जाईल आणि बोलेल का याजकाला, तलवार असेल तर दे ना. तुम्ही काय वेडा की काय? तू आलाय मंदिरामध्ये आणि मागतो काय? तलवार मागतोय. कशामुळे त्याला हे सामर्थ्य प्राप्त झालं? भुकेमुळे. बोला भाव बहिणीनो, भूक नसती तर त्याला हे सामर्थ्य मिळालं असतं? हे भूक आहे, त्याला दिसत होती तलवार. कोणीतरी इमॅजिन करेल का की मंदिरामध्ये मला तलवार मिळेल? पण दाविदाची ही ट्रिगर एवढं ऍक्टिव्हेट झालं की त्याला भाकरीच्या मागे तलवार दिसू लागली. भाकरीचं रूपांतर काय झालं? तलवारीमध्ये झालं.
म्हणजे भाकरीच्या सामर्थ्यापेक्षा तलवारीचं सामर्थ्य किती मोठं आहे की नाही? मग हे सामर्थ्य त्याला प्राप्त झालं भाकरीमुळे, भुकेमुळे. हालेलुया. तो याजक नव्हता, तो लेवी नव्हता, तरी देखील त्याला सांगितलं भाला आणि किंवा तलवार आहे काय? आणि वचन वाचा पुढे. याजक म्हणाला, एला खोऱ्यात गल्ल्यात बलिष्ठांच्या तुम्ही वध केला, त्याची तलवार आहे. ती मी वस्त्रात गुंडाळून एकोद्याच्या मागे ठेवली आहे. तुम्हाला पाहिजे तर ती घ्या, ती शिवाय दुसरी कोणतीही तलवार येथे नाही. दावीद म्हणाला, तिच्यासारखी दुसरी तलवार नाही, ती मला दे. हालेलुया. हळूहळू जाऊया आपण. याजक म्हणाला, हा एला खोऱ्यात गल्ल्यात बलिष्ठाचा तुम्ही वध केला, त्याची तलवार आहे. असं लिहिले का दाविदाची तलवार आहे? ही तलवार कोणाच्या हातात होती? गोलियतच्या हातात होती. जेव्हा गोलियत त्याच्याबरोबर लढायला आला तेव्हा ही तलवार कोणाची होती? दाविदाची, सॉरी गोलियताची होती. आणि गोलियतचा एवढा मोठा माणूस, त्याची तलवार किती मोठी असेल? दाविदाला पेलवली असती, परंतु दाविदाकडे काय होतं? वचन होतं. दाविदाकडे दस सिद्ध लॉर्ड होता. त्या सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी तलवार घेतली. दावीद काय तलवार घेऊन आला होता गोलियतीशी लढायला? काय घेऊन आलेला? स्लिंग शॉट, गोफण घेऊन आलेला. गोफळच आणली होती, गोटे पण नव्हते आणले. गोटे कुठून उचलले? तिथूनच उचलले. हालेलुया. JESUS. आणि एका गोट्यानेच त्याने काय केलं? एक असा एक तिकडे स्पेस होता, त्या बरोबर स्पेस मधून त्याच्या त्या डोक्यात गेली आणि तिथे तो ढेर झाला. आणि दाविदाने आधी त्याला सांगितलं होतं की मी तुझं शिरच्छेद करेन. कुठल्या सामर्थ्यावर सांगितलं होतं? का गोफणाने माणूस कलम करू शकतो? परंतु दाविदाकडे काय होतं? वड होतं. दाविदाकडे वचन होतं. आणि या वचनाच्या सामर्थ्यावर त्यांनी सांगितलं की हा बेसुंती माणूस, माझ्या जिवंत देवाला हा कोण ललकारणार आहे? तो गेला आणि काय केलं? त्याचीच तलवार घेतली आणि त्यांनी काय केलं? त्याचा शिरच्छेद केला. आणि ही तलवार कुठे लावली? एफोदाच्या मागेच का लावली? तिथे उरीम आणि थुम्मीम असतात. एफोदाच्याच मागे का लावली? संदेष्टा नसता तर हा हे पण रिव्हिलेशन आपल्याला कॅच द रिव्हिलेशन. आणि बायबल जे आहे त्याला 7 सिक्के लावले होते. हे बंद पुस्तक होतं. हालेलुया. आणि तलवार नसती, जर प्रॉफिटच्या हातात ती तलवार आली नसती तर हे 7 सिक्के कोणी फोडले असते? हालेलुया. ती तलवार अशासाठी होती की त्याने काय करावे? ते सिक्के फोडावे. आणि म्हणून भावाने टाली करा, हे वचन आहे प्रॉफिटच्या हातात आलेली तलवार. बघा, फिट, एकदम फिट. वचन कधीच कॉन्ट्राडिक्ट करत नाही. जर इथे वचन आहे तर तिथे देखील आपला दावीद आहे, तिथे देखील आपला योसेफ आहे ज्याच्या हातात ती तलवार आली. कारण संदेशाच्या हातातच तलवार शोभते. हालेलुया. आणि त्या देवाचं वचन दुधारी तलवार जे जाताना आणि येताना काय करतं? आरपार चिरून टाकतं. हालेलुया. भाव बहिणीनो, ही तलवार, हे तलवारीचं सामर्थ्य या भुकेमुळे त्याला मिळालं. आमेन. प्रॉफिट इथे म्हणतात, दॅट्स वाय ही वॉज बॉर्न इन बेथलेहेम ऑफ जुडिया. म्हणून तो कुठे गेला? यहुदियामध्ये, बेथलेहमच्या मध्ये त्यांनी काय केलं? जन्म घेतला. इट क्रॅडल्ड हिम. तिथे त्याचं पाळणाघर झालं. पाळणाच म्हणतो ना, क्रॅडल. And my brother, the place he wants to be cradled today is in your heart. आणि आज तुमच्या पाळण्या घरामध्ये, तुमच्या हृदयाच्या पाळण्या घरामध्ये तो काय करायला पाहिजे? वास करायला पाहिजे. That he might display from you. दाविदाने काय केलं? डिस्प्ले केलं. येशू ख्रिस्ताला डिस्प्ले केलं. ती तलवारीने काय केलं? त्याला शिरच्छेद करून टाकलं. जो सैतान आपल्यावर राज्य करत होता, मरणाची, पापाची भीती घालून आपल्यावर राज्य करत होता, परंतु तलवारीने काय केलं? त्या कलवर कुर्सावर त्यांनी काय केलं? त्याची नांगी ठेचून काढली. कारण तो स्वतः वचन होता.
आमेन. आमेन. आपण पुढे जाऊया. का तुम्ही आनंदित आहात? आमेन. ओके, आपण आता उघडूया. आपण पुढे जाऊया. मत्ते 12 एक वचन वाचूया आपण. मत्ते 12:1 कोणतरी वाचा. त्यावेळी एका शब्दात दिवशी येशू शेतांमधून गेला, तेव्हा त्याच्या शिष्यांना भूक लागली होती, काय झालेलं आहे? म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. बस, काय झालेलं आहे ते? येशू कुठल्या दिवशी? बोला भाऊ बहिणीनो. दावीद कधी गेला मंदिरात? शब्बाताच्या दिवशी. ते शेत येशूचं होतं का? मग कोण गेले त्याच्यासोबत? त्याचे शिष्य गेले. भुकेला कोण होता? येशू होता की शिष्य? शिष्य होते. आणि या भुकेमुळे त्यांना अधिकार प्राप्त झाला. काय करू लागले? कणस खाऊ लागले. पुढे गालेल्या वचनामध्ये हे पाहून परुषी त्याला म्हणाले, पहा, शब्दात दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत. खाण्याचा काय प्रॉब्लेम नव्हता, पण अरे या दिवशी तुम्ही घरी असायला पाहिजेत. आज रजा शाब्बात आहे, तुम्ही बाहेर निघाले आणि परत कणस पण खातात. हे कसं काय झालं? अडखळण झालं त्यांना. परंतु आपला परमेश्वर कोण आहे? शाब्बाताचा परमेश्वर आहे. आमेन. आमेन. आणि पुढे त्यांनी हाच दाखला दिलेला आहे. वाचा. त्याने त्यास म्हटले, दावीद व त्याच्या बरोबरची माणसे. चौथा वचन वाचा. म्हणजे तिसरं वचन वाचा. त्याने त्यास म्हटले, दावीद व त्याच्या बरोबरची माणसे यांना जेव्हा भूक लागली तेव्हा त्याने काय केले? म्हणजे तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी त्याने व त्याच्या बरोबरच्या माणसांनी खाऊ नयेत तर याजकांनी मात्र खाव्या, त्या त्यांनी कशा खाल्ल्या हे तुम्ही वाचले नाही काय? हालेलुया. हे शास्त्रींनी पण वाचलेलं आहे. मग प्रॉब्लेम काय आहे? लॅक ऑफ रेव्हलेशन. भाव बहिणीनो, बायबल वाचतो आपण, पण त्याच्या मागचं रेव्हलेशन नसल्यामुळे आपल्याला या गोष्टी कळत नाही. त्यामुळे आपला आशीर्वाद आपण घेऊ शकत नाही. बघा, रेव्हलेशन काय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही बायबल वाचता तुम्हाला वाटतं की परमेश्वर आहे, येशू ख्रिस्त आहे, जवळपास आहे. जेव्हा जे 2 शिष्य अमोसच्या रस्त्यावर जात होते तेव्हा तो येशू ख्रिस्ताविषयीच ते फेलोशिप करत होते. येशू आजूबाजूला होता, पण जेव्हा त्यांना रेव्हलेशन मिळालं तेव्हा ते कुठे होते? त्याच्या जोडीला भाकरी तोडत होते. जेव्हा तुम्हाला परफेक्ट रेव्हलेशन स्ट्राईक होईल त्याच वेळेला तुम्हाला वाटेल की तो माझ्यामध्ये आहे. बाबा लक्षात घ्या, तुमचं पोझिशन लक्षात घ्या. तुम्ही आता केवळ पुत्र आणि कन्या राहिलेल्या नाही आहेत, तुम्ही त्याची वधू आहेत. हाडात ते हाड आणि मांसात ते मांस. तुमच्याकडे अधिकार आहे की हे मला तुझं नाही, हे माझं पण आहे. वी क्लेम द वर्ड, स्पीक द वर्ड. पुढे जाऊया आपण. कॅच द रिव्हलेशन. भाव बनेल शास्त्रीजी आणि शास्त्री परुषींना हे कळू शकलं नाही, कारण त्यांच्याकडे करेक्ट रेव्हलेशन नव्हतं. प्रकटीकरण किती महत्वाचं आहे त्याच आज तुम्हाला कळेल. आमेन. आमेन. हा, 5वं वचन. किंवा याजक मंदिरात शब्दात दिवशी शब्दात मोडून निर्दोष असतात, हे नियमशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय? तरी पण मी तुम्हाला सांगतो की मंदिरापेक्षा थोर असा कोणी एक येथे आहे. हालेलुया. आमेन. मंदिरापेक्षा थोर, बल्कि सदैकापेक्षा थोर आज इथे कोणीतरी आहे. का तुमचा विश्वास आहे? आमेन. 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 आज तो आपल्या जोडीला आहे, आज तो आपल्या सोबत आहे, आपल्या मध्ये तो आहे. कारण तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? 1 कोरिंथीय 3:16 मध्ये लिहिलेलं आहे. आमेन. आपण पुढे जाऊया. ओके. आणि
प्रियानो लक्षात घ्या की दावीद जो आहे हा संदेशा होता. कधीतरी आपण बघूया दावीदाविषयी की दावीद हा संदेशा होता, राईट. आणि हा संदेशा असल्यामुळे त्याच्या सोबती जे होते, त्याच्या जोडीला जे होते, त्यांना देखील त्या समर्पित भाकऱ्या खायला मिळाल्या. हा संदेशा नाहीये, पण संदेश आपल्या जोडीला आहे. आणि संदेशामध्ये अजून देखील अनॅन्टिंग आहे. जर तुम्ही या भाकरीतून खाल तर तोच आशीर्वाद तुम्हाला आणि मला मिळणार आहे. आमेन. आपण उघडूया आता मत्ती 4:1 मध्ये येऊया. मागे थोडस. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. एक मिनिट. काय लिहिलेलं आहे? सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून कोणी लिहिलं? परमेश्वराने त्याला कुठे नेलं? अरण्यात नेलं. आणि आधी काय होतं? काय झालं होतं? वाचा पुढे. मग त्याने 40 दिवस व 40 रात्री उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. हालेलुया. 40 दिवस 40 रात्र काय केलेलं आहे? उपवास केला. जेवढी भूक जास्त तेवढं जास्त ऍक्टिव्हेट होणार, तेवढे जास्त सामर्थ्य मिळणार. लक्षात घ्या भाऊ बहिणीनो, जेवढी भूक जास्त तेवढं सामर्थ्य जास्त. मग मला इथे प्रश्न येतो, पहिल्या दिवशी सैतान का आला त्याच्याकडे? उपवासाच्या पहिल्या दिवशी येऊ शकला असता, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, 35 दिवस, 39 दिवस. पण 40 दिवस झाले तेव्हा तो त्याची परीक्षा घ्यायला आला. कॅच द रेव्हलेशन. हा, पुढे काय लिहिलंय? तेव्हा परीक्षक त्याच्या जवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. हालेलुया. काय म्हणाला परीक्षक? तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. काय ट्रिगर झालं की नाही? मग जर तुम्ही देवाचे पुत्र असाल तर तुम्ही भाकरी बनवू शकता. हे सामर्थ्य तुमच्याकडे आहे का? जर भूक असेल तर आपण रेव्होल्युशन कॅच करा. आमेन. हा शास्त्रलेख येशूला कुठे मिळाला? अनुवाद याचा 8वा अध्याय 2 आणि 3 वचन वाचा. रिवाइज करूया भाऊ बहिणीनो. आपल्याकडे सामर्थ्य पाहिजे. आपण फक्त नामधारी कलेसिया नाही आहोत भाऊ बहिणीनो, आपण त्याची वधू आहोत. 8, 2 आणि 3. तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे, म्हणजे तू त्यांच्या आज्ञा पाळशील की नाही यांची कसोटी पाहावी. म्हणून तुझा देव परमेश्वर याने गेली 40 वर्षे तुला रानातून कोणत्या रीतीने चालविले याचे स्मरण कर. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल याची जाणीव तुला व्हावी म्हणून त्याने तुला लीन केले. पुढे तुझी उपासमार होऊ दिली आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मन्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले आहे. हालेलुया. उपवासमार करणारा कोण होता? अरण्यात नेणारा कोण होता? हालेलुया. कंडिशन बघ, कंडिशन अप्लाय. मग काय आज आपण परमेश्वराच्या वचनासाठी भुकेले आणि ताणलेले आहोत? हे आज आपल्याला भाऊ पण हा प्रश्न आहे. हा प्रश्न आज तुम्हाला आणि मला घेऊन जायचा आहे. हा भाऊ बहिणीनो, जर येशू भुकेला नसता तर त्याला सामर्थ्य मिळालं असतं. आणि बघूया आपण मत्ती 4 उघडा परत, तिकडे या परत. आणि भाव बहिणीनो ऐका, भाव बहिणीनो, येशू ख्रिस्ताने इथे सैतानाला काय केलेलं आहे? वचनानेच पराभूत केलेलं आहे. इट इज रिटन असं लिहिलं आहे. तो घेऊन आला तलवार, त्यांनी मोठी तलवार काढली आणि त्याला पराजित केलं. याच त्यामुळे येशू ख्रिस्ताला आशीर्वाद मिळाला. खाली या 11वं वचन काय लिहिलंय? मग सैतान 4:11.
मग सैतान त्याला सोडून गेला आणि पहा देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले. हालेलुया. आमेन. इंग्लिश मध्ये वाचा, इंग्लिश छान आहे. Then the devil left him, and behold, angels came and ministered unto him. हालेलुया. त्याला काय केलं? स्वर्गीय भोजन दिलं. हे कशामुळे प्राप्त झालं? या भुकेमुळे. ही भूक लागली. आयुष्यामध्ये जर तुमच्या मागे सैतान लागला असेल हात धुवून, जर तुम्ही संकटात असेल, जर तुम्ही आजारामध्ये असाल, जर तुम्ही कुठल्या आपत्तीमध्ये असाल, तर देवाला धन्यवाद द्या. आमेन. कारण त्याच्या पुढे आशीर्वाद आहेत. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला दिसत नाहीये, दार सगळी बंद आहेत, पण जेव्हा भूक असते, जेव्हा तहान असते, तेव्हा काय करतं? हे सामर्थ्य ट्रिगर होतं आणि दरवाजे ऑटोमॅटिक उघडले जातात. आमेन. 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 आता आपण पुढे जाऊया. आपण मार्क 11 मध्ये येऊया. आपण नेहमी म्हणतो मार्क 11 नेहमी त्याचा उल्लेख करतो. मार्क 11 आपण नेहमी बोलतो. किती वेळा तरी प्रीचिंग मध्ये मार्क 11चा उल्लेख होतो. बघूया आपण आज काय वेगळं बघायला मिळतं ते. मार्क 11 12 वचन. दुसऱ्या दिवशी ते विटाळीतून निघाला, त्याला भूक लागली. काय झालेलं आहे? येशूला जेव्हा जेव्हा येशूला भूक लागलेली आहे, त्याच्यानंतर काही ना काही अद्भुत झालेलं आहे. मग काय भूक चांगली की वाईट? येस, इट्स अ ब्लेसिंग. हा, तेव्हा पाण्याच्या डब्यामध्ये एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्या काही मिळेल या अपेक्षेने तो त्याकडे गेला. तिथे गेल्यावर तो काड्या वाचून त्याला काही आढळले नाही, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. आमेन. बघा, येशूला भूक लागलेली आहे आणि भूक लागल्यामुळे त्या अपेक्षेने तो त्या झाडापाशी गेला, अंजिराच्या झाडापाशी, की काहीतरी खायला मिळेल, मला भूक लागली ना. आणि तो शाबाताचा परमेश्वर आहे, तो आपला देवाचा देव, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. त्याला भूक लागलेली आहे. इथे एक प्रश्न येतो. कोणीतरी असं म्हणू शकेल, येशू देव होता, मग तो अंजिराच्या झाडावर अंजिरा का नाही आणू शकला? स्वाभाविक प्रश्न आहे. एखादा समजा अनबिलीवर आला, तो समजा हे स्क्रिप्चर घेऊन आला की येशू झाडापाशी गेला, पालाच दिसला, मग येशू मध्ये सामर्थ्य नव्हतं का की त्या अंजिराच्या झाडाला अंजिरा यावी? पण भाव बहिणीनं हे अविश्वासणाऱ्यांसाठी आहे, आपल्यासाठी त्याच्या आतमध्ये जायचं आहे. आमेन. आणि 14 वचन वाचा. तेव्हा तो त्याला म्हणाला, कोणीही ह्या पुढे तुझे फळ कधीही न खावो. त्याचे शिष्य हे ऐकत होते. हा, त्याने काय केलं? कर्ज केलं त्या झाडाला. त्याने काय केलं? शाप दिला की कधी तुला या पुढे फळ न येऊ. आणि अंजिराचं झाड सुकून गेलं. भाऊ बहिणींनो, रिव्हेलेशन न मिळाल्यामुळे लोकांना ह्या गोष्टीला अडखळण होतं. म्हणजे काय वाटतं की आता येशूकडे काय पॉवर नाही, येशूकडे सामर्थ्य नाही. सामर्थ्य असतं तर त्यांनी अंजीर तयार केली असती ना, राईट? पण येशूकडे काय सामर्थ्य नव्हतं. पण तो भाव बहिणींनो, हेच जे ट्रिगर आहे, ही भूक जी आहे, ही आणखीन काय झालेली आहे? पुढे काहीतरी वेगळं करत आहे. पुढे काय लिहिलंय? थांबा एक मिनिट. 11 ना? 20 वचन. एक मिनिट. 20. हा, 20 पासून वाचा. मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. हा, तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे पहा. येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित खचित सांगतो की जो कोणी ह्या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जाऊ असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेल घडेल तसा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. हालेलुया. या अंजिराच्या झाडाचं, या भुकेचं, या सामर्थ्याचं रूपांतर कुठे झालेलं आहे? डोंगर ढळेल एवढा विश्वास त्याच्यामध्ये आलेला आहे.
लोक काय करतात, फक्त हे स्क्रिप्चर घेतात, पण त्याच्या पुढे येशूने काय सांगितलेलं आहे, एवढा विश्वास, डोंगर, प्रॉफेट पण म्हणतात एका ठिकाणी मेसेज मध्ये की डोंगर ढळणं म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही बोलात आणि ढळा, त्याच्यावरचा एक दगड जरी खाली पडला तरी सुरुवात झालेली आहे. ते होत का नाही? तुमच्या अविश्वासामुळे. स्पीक द वर्ड, हे आहे त्या वचनाचं सामर्थ्य भावा बहिणीनो. आमेन. आणि आपण एक आणखीन वचन वाचूया, 1 कोरिंथ्याचा 10वा अध्याय. तीन आणि 4 वचन. त्या सर्वांनी एकत्र एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले आणि ते सर्व तेच मला प्रश्न पडतो, अन्न खायचं ठीक आहे, आध्यात्मिक अन्न कसं काय खाऊ शकतो माणूस? पुढे वचन वाचा. त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पित होते. तो खडक तर ख्रिस्त होता. हालेलुया. ह्या गोष्टीविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. आमेन. या गोष्टीविषयी आज वधू पण अजाण असावी अशी देवाची इच्छा नाही आहे, संदेशाची इच्छा नाही आहे. कशा प्रकारे भावा बहिणीनो पाणी असेल, ते दगडाला केलं की दगडातून पाणी आलं, ते ठीक आहे, पण दगड मागे मागे कसं काय धावू शकतो? हा काय प्रकार आहे? हा दगड ठीक आहे बाबा, एका ठिकाणी तुम्ही काहीतरी प्रार्थना कराल आणि पाणी येईल, पण दगड मागे मागे कसं काय जाऊ शकतो? कारण तुम्ही मला हाक मारा म्हणजे मी तुम्हाला उत्तर देईल. हा दगड इट्स अ रिव्हेलेशन, तो कधी तुम्हाला आणि मला सोडणार नाही, कारण या खडकावर मी आपली मंडळी रचीन, ज्याच अधोलोकाच्या जरा त्यांच्यावर काहीही चालणार नाही. हालेलुया. हे रिव्हेलेशन आहे भाव बहिणीनो. आमेन. प्रॉफेट इथे म्हणतात, ओके, इज यू आर द ब्रेड ऑफ लाईफ टू द स्टार्विंग पीपल. आज तुम्ही आणि आम्ही काय आहोत? आज ते जीवन आपल्यामधून यावं, कारण लोक या वचनासाठी भुकेलेले आहेत. हा, ही इज द ब्रेड अँड वॉटर ऑफ लाईफ. तो काय आहे? भाकरी आणि जीवनाचं पाणी आहे. विच इज द टू एसेन्शियल थिंग्स टू अ मॅन्स लिव्हिंग इज ब्रेड अँड वॉटर. ही काय फार महत्वाच्या गोष्टी आहेत, भाकरी आणि पाणी. इट्स प्रॉमिस शुअर. हे काय केलेलं आपल्याला अभिवचन दिलेलं आहे, फॉर शुअर, गॅरंटीड. जर भूक असेल तर तुम्हाला नक्कीच काही ना काही मिळणार. जर तुम्ही भुकेले आलेले असाल तर तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी परमेश्वर देईल. आमेन. आणि भाऊ बहिणीनो, आपण पाहतो की ही उपासमार जी आहे, ही उपासमार कोणी आणलेली आहे? परमेश्वराने. इच्छा कोणाची होती? परमेश्वराचीच इच्छा होती की लोकांनी काय केलं? अरण्यात जावं. येशूला अरण्यात कोणी नेलं? परमेश्वरानेच नेलं. त्याला भूक कोणी आणली? परमेश्वरानेच आणली. आणि परमेश्वरानेच त्याला काय केलेलं आहे? नंतर आशीर्वादित केलेलं आहे. देवदूतांनी येऊन त्याची सेवा केलेली आहे. इस्रायल लोकांची जेव्हा ओरड आली, जेव्हा त्यांनी इच्छा प्रकट केली, तेव्हा त्यांना स्वर्गीय मान्ना खाऊ घातला, खडकातलं पाणी प्यायला दिलं, मधुर पाणी. ही जी भूक आहे, ही उपासमार आहे, त्याच्या मागचं पर्पज तुम्हाला आणि मला जाणणं फार गरजेचं आहे. आपण आणि इथे आपल्याला ठाऊक आहे की आपण प्रॉफेटच्या मेसेज मध्ये पण वाचतो की इस्रायल ते कनान, सॉरी मिस्र ते कनान, हे फक्त 4 दिवसांचं जेमतेम अंतर होतं. मग 4 दिवसासाठी परमेश्वराने 40 वर्ष का लावली? एक मला प्रश्नाचं उत्तर द्या. इस्रायली लोक जरी त्यांच्यावर म्हणजे
मिस्रामध्ये होते, योसेफाच्या काळात बघूया. परंतु परमेश्वराने त्यांना कुठे केलं होतं? गोशेनमध्ये स्थान दिलं होतं. त्यांना कुठल्या गोष्टीची वाण होती का? काय कमी होतं का? खाणं पिणं मस्त मजेत चालू होतं. कुठलं काय उपासमार नव्हती, काही नव्हतं, व्यवस्थित चालू होतं. परंतु जेव्हा वचन पूर्ण होण्याची वेळ आली तेव्हा नवीन फार आला. कम्फर्ट मध्ये असाल ना तर काहीतरी गडबड आहे, समथिंग इज रॉंग. गोशेन मध्ये आहे, निघायलाच वाटत नाही. अरे जाणार कधी कनानामध्ये? बरं वाटतं, छान चाललंय. बघा, जोपर्यंत स्क्विझिंग येत नाही, उपासमार येत नाही, भूक लागत नाही, तोपर्यंत काही व्हायचं नाही भावा बहिणी. जेव्हा वचन पूर्ण व्हायची वेळ आली, 400 वर्ष भरायला आली, तेव्हाच काय झालेलं आहे? अत्याचार वाढले, उपासमार वाढली, ओरड आली, प्रार्थना करू लागले. मोशेचा बाप अमराम थकून भागून आलाय ना, गेलाय प्रार्थना करायला रात्री. अरे स्वामी या, खा, काहीतरी आराम करा. नाही नाही नाही, काहीतरी होतंय, काहीतरी होणार आहे, मला प्रार्थना केली पाहिजे. अरे तळणी लोक आहेत, करतील ना ते प्रार्थना, तुम्ही कशाला बर्डन घेतलंय? नाही, कोणीतरी करायला पाहिजे. आणि भाव बनलो, त्यामुळे परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं. त्याच्या पोटी संदेश पाठवला, मोशेला पाठवलं. तेव्हा जेव्हा ओरड आली तेव्हा परमेश्वराने त्याची दाद घेतली आणि परमेश्वर स्वतः सीनवर आला. दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ. हालेलुया. हा पिलर ऑफ फायर भाव बनून सतत आपल्या जोडीला आहे, क्लाउड आपल्या जोडीला आहे, परंतु आपल्यामध्ये भूक तयार होत नाहीये. कम्फर्ट झोन मध्ये आपण आलेलो आहोत जास्तच जरा. आमेन. त्यांना काही कमी नव्हती, तरी पण भाव बहिणीनो परमेश्वरने हे होऊ दिलं, कारण त्यामागे परमेश्वरची इच्छा लपली होती. परमेश्वरचं ब्लेसिंग त्याच्या मागे होतं. जरी त्यांच्यावर अत्याचार होत होते, जरी ते मिस्रामध्ये हाल अपेष्टा होत होत्या, तरी पण त्यांचं चांगलं चाललं होतं. का? कारण वाटेवर त्यांना मिस्रातल्या फोडणीची आठवण आली. जर बरं चाललं नसतं ना तर आठवण आली नसती. कनानाच्या वाटेवर कुरकुर आली, मरमरिंग. अरे मिस्रामध्ये होतो तरी पण बरे होतो, गोशेन मध्ये नाही, मिस्रामध्ये होतो तरी पण बरे होतो. त्या नील नदीचे न मासे न काय फोडणी लसणाची न काय, थकून आला. अरे खालं, जरा 2 घोट मारले, मस्त लाईफ सेट होती. आणि इथे रानामध्ये आणलंय कशाला? मरायला. पुन्हा वचन वाचा, काहीतरी लपलेलं आहे, काहीतरी प्रभू दाखवत आहे. वाचा अनुवाद याचा 8वा अध्याय. आठवा अध्याय वचन 2 आणि 3. तुला लीन करावे आणि का करावे? आणि तुझ्या मेसेज मध्ये आहोत ना, मेसेज मध्ये आहोत, एंड टाइम मेसेज. आम्ही खास लोक आहोत, लिंक झालेले नाही आहेत. अजूनही काही ना काही भरलेलं आहे. लोक देवाचे निवडलेले होते की नाही, की काय वेगळी लोक होती, पण तरी पण लीन झाले नव्हते. पर्पज लक्षात घ्या, देवाने का त्यांना 40 वर्ष रानामध्ये का चालवलं, हा स्वर्गीय माना का दिला, हे खडकातलं पाणी का दिलं, त्याचं रेव्युलेशन आपल्याला कळायला पाहिजे. काय पहिलंच त्यांनी लिहिलं वचनामध्ये की तुला लीन करावे. आणि तुझ्या मनात काय आहे, म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही ह्याची कसोटी पाहावी. म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने गेली 40 वर्षे तुला रानातून कोणत्या रीतीने चालविले ह्याचे स्मरण कर. स्मरण का कर? माणसाला कधी सांगावं लागतं स्मरण कर? जेव्हा माणूस विसरलेला असतो, जेव्हा भूक लागते ना, जेव्हा संकट येते ना,
किंवा जुन्या गोष्टी आठवतात की देवाने कसं मला आशीर्वादित केलं होतं. फिजिकली नाही, काढून टाका, फिजिकली काढून टाका, स्पिरिच्युअली कशा प्रकारे आमच्या मंडळ्या होत्या, कशा प्रकारे भावा बहिणीबद्दल प्रेम होतं, कशा प्रकारे आम्ही उपवास प्रार्थनेमध्ये भावा बहिणीसाठी अश्रू ढाळून आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करायचो, कशा प्रकारे आम्ही जी स्पिरिच्युअली वाढत होतो त्याची आठवण करा. फिजिकली नाही. पुढे तिसरं वचन वाचा भाऊ. मनुष्य केवळ भाकरीनं नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल ह्याची जाणीव तुला व्हावी म्हणून त्याने तुला लीन केले, तुझी उपासमार होऊ दिली आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहित नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. हालेलुया. नाव कांटव करा. बघा 40 वर्षच का लागली, 40 वर्षच का लागली. एक पिढी 40 वर्षाची, ती एक पिढी नीट लक्ष द्या. पूर्वज जे होते ते मिस्रामध्ये होते, गुलामगिरीमध्ये होते. फक्त एवढं ठाऊक आहे की यहोवा माझा परमेश्वर आहे, बरोबर, एवढंच माहिती होतं. कदाचित धरून चाला फर्स्ट पूल असेल, पण देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्याकडून ही नाहीये. आपण तिथे असावं, आपल्याला कोणीतरी सत्ता गाजवावी, कोणीतरी आपल्याला गुलामासारखं राबवावं, ही देवाची इच्छा नाहीये. आपल्याला फर्स्ट पूल पासून थर्ड पूल पर्यंत आणावं, ही त्याची इच्छा आहे. म्हणून पूर्वज बघा, एक पिढी 40 वर्षांची असते प्रॉफिट म्हणतात, तर ही पिढी त्यांनी जाऊ दिली. कशासाठी? की ही उपासमार व्हावी आणि या उपासमारीमध्ये वचनाचं सामर्थ्य प्रकट व्हावं. बघा अरण्यात काय मिळेल तुम्हाला? अन्न मिळेल. तिकडे झाडं पण नव्हती. झाडं असती तर आपण काहीतरी जुगाड केलं असतं. सिस्टरने अरे पानं काढून बघू ना भाजी कशी होते. मसाले बिसाले आणलेत मी, हा इजिप्त मधून मसाले आणले मिस्रातून, पण काय दिसतं का बघू ना. सामान आहे सगळं, पण काय दिलं परमेश्वराने? झाडं दिले, फळं दिले. काहीतरी सिस्टर लोकांनी केलं असतं, पानं काढली असती, याची भाजी शिजून बघूया ना कशी लागते. पण देवाने काय कमी केलं? मान्ना खाऊ घातला. हालेलुया. हा मान्ना अशासाठी खाऊ घातला की लोकांनी देवाला ग्रँटेड धरलं होतं. या वचनामधलं सामर्थ्य तुम्हाला आणि आम्हाला रिव्हील व्हावं म्हणून परमेश्वराने आपली उपासमार होऊ दिली. आणि आता पण तो उपासमार करत आहे. प्रत्येकाच्या जीवनाने काही ना काही काटा ठेवलेलाच आहे. स्पीक द वर्ड. परवा मी भावाला सांगितलं की उद्या 3 पेशंट पाठवतो. 11 वाजले, त्या तिघांपैकी एकही आला नाही आणि काल 3 पेशंट होते. फक्त प्रार्थना केली, प्रभू तू सांगितलेलं आहेस स्पीक द वर्ड. आणि कुठून एक पेशंट तर आकाशातून कधीच आला नव्हता माझ्याकडे, आणि त्याला सिम्पटम्स एवढे जास्त होते. मी त्याला सांगितले भावा तुला बहुतेक काल युरिक ऍसिडचा होता. मग हे आले कुठून? स्पीक द वर्ड. तुम्ही बोलाल आणि तसं घडेल. ब्रदर म्हणून मी साक्ष दिली. रात्र काय कंबर दुखत होती, पण तू बोलला आणि त्यांनी काय केलं? क्लेम केलं वचन. सकाळी मी उठलो, मोबाईल चार्जिंगला लावला, ज्यामध्ये कोड्स आहेत वाचायला लागतील म्हणून. चार्जिंग होत नाही. मला घाम फुटला, आता काय करायचं? एवढ्या सकाळी तर जाणार, दुकानं पण उघडी नाही. केबल आणली, काय चार्जर गेला असेल, काय झालं असेल. फक्त चार्जरवर हात ठेवला, प्रार्थना केली आणि 5 मिनिटांनी पुन्हा लावला, चालू झाला. स्पीक द वर्ड. हे सामर्थ्य आज वधूला परमेश्वराने दिलेलं आहे. आपल्याला फक्त बोलायचं आहे. आणि हे बोलायचं कसं? विश्वासाने, त्या इच्छेने. ही इच्छा परमेश्वराने त्याच्या वचनामध्ये ठेवलेली आहे. त्याने सांगितलेलं आहे की मागा म्हणजे मिळेल. म्हणजे आपण जर मागतो तर त्याचे वचन आपण पूर्ण करतो. आपण ग्रँटेड धरलेलं आहे भावा बहिणीनो. आमेन. आणि
प्रॉफिट म्हणतात की जर इच्छा असेल तर, तुमच्यामध्ये भूक असेल तर, जर वचनाची भूक असेल तर, प्रॉफिटला एकदा इच्छा झाली की मला स्क्वेरल पाहिजे. आणि अशा ठिकाणी की जिथे स्क्वेरल कधीच सापडत नाही, खारी कधीच सापडत नाही, परंतु काय केलं त्यांनी, इच्छा प्रकट केली आणि तिथे काय झाले, खारी उत्पन्न झाल्या, थर्ड पूल ऍक्टिव्हेट झाला. भाऊ त्या सीझन मध्ये आपण आज राहत आहोत. ब्रदर बरोबर बोलले की आपण एंड टाइम बोलून आपण काय झालेलो आहोत, तसंच त्याच्या पुढे जायची तयारीच नाहीये. आपण रॅप्चरिंग एज मध्ये आहोत, आपण थर्ड पूल सीझन मध्ये आहोत. आपल्याला बोलायचं भावनाने होणार, कसं नाही होणार, कारण आपण काय आहोत, त्याच्या हाडात ते हाड आणि मांसात ते मांस आहोत. प्रॉफिट ते म्हणतात ओके, द गॉड हु इज रिच इन मर्सी, या मेसेज मध्ये म्हणतात टू बी अन ईगल ऑफ गॉड. आपण कोण आहोत, देवाचे कोण आहोत, आपण गरुड आहोत. यू हॅव गॉट टू फॉलो द वर्ड. हालेलुया. बाबूने हमेशा नेहमी वचनाच्या मागे राहा. स्वतःची बुद्धी, स्वतःची इंटेलेक्चर चालू नका की असं आहे ना, ते असं होईल तसं होईल. संपूर्ण त्याच्यावर डिपेंड राहा, 100% त्याच्यावर डिपेंड राहा. आपल्याला वचनाच्या मागे जायचं आहे. हा, यू आर गॉड टू फॉलो द वर्ड डे बाय डे. यू आर गॉड टू कंटिन्यू फीड अपॉन द वर्ड. आज आपण बघत आहोत की फक्त टॅग लावलेल्या लोकांनी, मला काल एक असंच एक युट्यूबरनी रॅन्डमली असं केलं, तर मला एक ते भाऊ स्वतः पालक आहेत आणि मला ऐकून वाईट वाटलं. ते पालकांनी सुरुवातच केली की मला आनंद आहे की लोकांनी माझा उपयोग हजारो लोकांना प्रचार करण्यासाठी केलाय. काय, हजारो लोकांना प्रचार करण्यासाठी फक्त माझा उपयोग करतो देव. त्याला हे कळत नाही की तो स्वतःला एक्झॉल्ट करत आहे. काही लोकांना त्यांच्याकडे 20, 25, 50 जणच आहेत, पण माझ्यासारखेला देवाने हजारो लोकांसाठी निवडलेलं आहे. इनडायरेक्टली काय सांगत आहे तो, मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही, पण जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचाच होईल. जर मागे ब्रदरने सांगितलं आमची मंडळी काय झालेली आहे, रॅप्चर मध्ये गेलेली आहे. अरे भावा, प्रॉफिट म्हणतो की 3 टाइप्स ऑफ बिलिव्हर आहेत मंडळीमध्ये, अनबिलिव्हर, मेक बिलिव्हर आणि ट्रू बिलिव्हर. सगळी मंडळी गेले, माझा उपयोग देव हजारो लोकांसाठी करत आहे. काय करत आहात लोकांना कळत नाहीये. देवाची इच्छा कशामुळे, रिव्हलेशन नसल्यामुळे, प्रॉपर रिव्हलेशन नसल्यामुळे लोक भरकडत आहेत संदेशाचं नाव घेऊन. त्यांना कळत नाही, कारण देवाची इच्छा जाणत नाहीयेत. प्रॉस्पर लाईफ, प्रॉस्पेरिटी, प्रचार प्रॉस्पेरिटीचाच करतायत आणि त्याच्याच मागे लागलेले आहेत. तेही त्यांना कळत नाही, कारण लावदिकीयासाठी आहे की तू उघडी वागडी नागडी आहेस, आंधळी आहेस आणि हे तुला कळत नाहीये. बहिणीनो, ह्या गोष्टी जाणून घेणं फार महत्वाचं आहे. प्रॉपर रिव्हलेशन, देवाची इच्छा, तुमची इच्छा, तुमची डिझायर काय आहे. आपण पुढे जाऊया. तर प्रभू त्यांच्यावर दया करो, त्यांना गाईड करो. का तुम्ही आनंदित आहात? आमेन. ओके, आपण आता बघूया. ओके, आपण शेवटची काही मिनिटं घेणार आहोत. बघा, ही जी तुम्हाला ठाऊक आहे, तुम्ही सायन्सचे स्टुडंट असाल, ही जी तहान आणि भूक जी आहे
हे कोण करतं? कंट्रोल ब्रेन. ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमस नावाचं एक ऑर्गन आहे आणि ते ऑर्गन जे आहे हे भूक आणि तहान हे काय करतं? कंट्रोल करतं. जर इथून सिग्नल आला तर तुमच्या पोटामध्ये ऍसिड तयार होतं आणि तुम्हाला कळतं की मला भूक लागलेली आहे. पण एक प्रश्न येतो, काय तुमचं पोट गाडी मागते? काय तुमचं पोट घर मागते? काय तुमचं पोट कपडे मागते? चांगली उंची लाईफस्टाईल मागते? राईट? मग कुठेतरी एक स्पिरिच्युअल थर्स्ट आहे, एक कुठेतरी स्पिरिच्युअल हंगर आहे. आमेन. प्रॉफिट छान सांगतात. का तुम्ही आमेन म्हणाल? सो देन आय वॉज लुकिंग अँड थिंकिंग अबाउट द वर्ड थर्स्ट. आणि मी बघत होतो की हा थर्स्ट, तहान या शब्दाचा खरा अर्थ काय आहे. सो आय लुक अप इन द डिक्शनरी. मी डिक्शनरीमध्ये पाहिलं टू सी व्हॉट इट मीन्स. अँड हेअर इज व्हॉट वेबस्टर सेज. आणि इथे ते सांगत आहेत, इट्स अ पेनफुल डिझायर. इच्छा पण आहे आणि पेनफुल पण आहे. कसं काय? जर तुम्ही घर मागत आहात तर ते पेनफुल कसं असेल? जर तुम्ही नोकरी मागत असाल तर ती पेनफुल कशी असेल? उदाहरण देतो. रात्री ब्रदर रणदीपला छातीत दुखू लागलं. त्याला काय घाबरायचं? एक रॅन्टॅकची गोळी घेतली आणि जेलुसिल घेतलं, बस होणार बरं त्याच्याने. रात्री ही जी पेनिंग आहे ती इथे आलो, झोपायला गेलो, शूटिंग पेन. अरे बापरे, झोप उडाली. रात्र झाले 2-3 वाजले आणि इथे पाठीतून दुखायला लागलो. झोप उडाली, उठून बसलाय, फेरा मारतो. अरे काय झालं? अटॅक मध्ये असेल आला, बीपी तर नसेल वाढलं. लॅबमध्ये जाऊन कोलेस्ट्रॉल तर चेक करू पटकन. मनात विचार येणार, दॅट्स अ पेनफुल डिझायर. सकाळी दादाला पहिला फोन करू, विचारू काय झालंय, काय चेक करू सांग. दॅट इज अ पेनफुल डिझायर. ही जोपर्यंत डिझायर तुमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत खरी थर्स्ट बाहेर येत नाही. राईट? प्रॉफिट पुढे म्हणतात, ओके, अ पेनफुल वेन यू वॉन्ट समथिंग सो बॅड अंटिल इट बिकम्स पेनफुल टू यू. मग ती एवढी तीव्र असते की तुम्ही राहू शकत नाही. इट्स नॉट अन अननॅचरल थिंग टू थर्स्ट. ही अनैसर्गिक नाहीये तहान लागणं. थर्स्ट इज नॅचरल थिंग. इट जस्ट सिम्पली समथिंग दॅट गॉड हॅज गिवन अस. जी परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. दॅट वी कुड टू गिव्ह अस अ डिझायर फॉर समथिंग. एक काहीतरी कुठल्या विषयी आपल्याला इच्छा ही परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. समटाइम्स गॉड हॅज ऑल्सो गिवन यू कंट्रोल टॉवर. इथे लक्ष द्या. आता हे कंट्रोल टॉवर थर्स्ट आणि हंगरचं हायपोथॅलॅमस मध्ये नाही आहे. मग हे कुठे आहे? समथिंग दॅट सेट्स इनसाइड यू that controls these different desires. And the thirst, this control tower that sits in a man's heart. हालेलुया. तुम्ही आमेन म्हणाल. हे कुठे आहे? हे कंट्रोल टावर जे आहे. म्हणजे जर स्पिरिच्युअली तुम्हाला भूक असेल, जर तहान असेल, वचनाबद्दल तुम्हाला ओढ असेल, भूक असेल, तर हे ब्रेन मध्ये नाही आहे. हे कुठे आहे? तुमच्या हृदयामध्ये आहे. कारण प्रॉफिट सायन्स आपल्याला सांगतो की तुम्हाला हार्ट मध्ये हे आहेत, व्हेंट्रिकल आहे, एट्रियम आहे, असं आहे तसं आहे. परंतु प्रॉफिट असे सांगतात की त्याच्या बरोबर एकदम मागे आतमध्ये एक छोटासा भाग आहे, ज्या भागाला रक्त पुरवठा पण होत नाही. तिथे तुमचा सोल असतो, तिथे तुमचा प्राण असतो. हे सायन्स तुम्हाला शिकवणार नाही, कारण दॅट्स अ स्ट्रेट रिव्हलेशन फ्रॉम द गॉड. आणि इथे तुमचा हा कंट्रोल टावर असतो. मग प्रश्न असा येतो, ओके, so there are two different types of kinds of thirst. There is a thirst physically and there is also thirst that is spiritually. मग जी तहान आहे ही फिजिकली पण आहे. तुम्हाला तहान पण लागेल, घसा सुकतो, पाणी प्या.
आपली तहान माणसाला पाण्याकडे घेऊन जाते, पेप्सीकडे घेऊन जाते, कोका कोलाकडे घेऊन जाते. आपली भूक माणसाला भाकरीकडे घेऊन जाईल, मटणाकडे घेऊन जाईल, पिझ्झाकडे घेऊन जाईल, बर्गरकडे घेऊन जाईल. परंतु ही तहान अशी आहे, वचन वाचा मत्ते 5:6. व्यक्तिमत्वाचे भुकेल्यावर धन्य कारण ते तृप्त. हालेलुया. मग ही तहान आणि काय आहे, जे नीतिमत्वाचे भुकेले. मग हे नीतिमत्व काय तुमचं आणि माझं आहे नाही. वचन वाचा त्याच्याविषयी देखील. नीतिमत्व कोणाचं हवंय? 1 कोरिन्थ 1:30. त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्व आणि पवित्रीकरण व खंडणी करून प्राप्त केलेली मुक्ती सदा आहे. आमेन. हे नीतिमत्व कोणाचं आहे? येशू. आणि आज ब्रदर शॅनीने वचन वाचलं, फिलिपी पत्र याचा 3रा अध्याय 9वं वचन वाचा. मला वाटतं ब्रदर स्टॅनली प्रीचिंग करायला लागलेत की काय? वाचा. आणि मी त्याच्या काही आठवावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राचे योग्य प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे म्हणजे देवापासून प्राप्त होणारे नीतिमत्व असावे. हालेलुया. हालेलुया. हे नीतिमत्व भावना आहे. त्याने आपल्यासाठी सगळं केलेलं आहे. त्यांनी जाताना सांगितलं की सर्व पूर्ण झालेलं आहे. आपण जे पापी होतो, आपलं पाप त्याने घेतलं आणि त्याचं नीतिमत्व त्यांनी आपल्याला दिलं. आमेन. आणि भाव बहिणीनो, ते वचन काय लिहिले परत वाचा 5:6. जे नीतिमत्वाचे भुकेले ते इंग्लिश मध्ये काय लिहिले वाचा. मॅथ्यू 5th chapter 6 verse. Blessed are they which do hunger and thirst after righteousness, for they shall be filled. आमेन. काय लिहिलेलं आहे? पहिला ब्लेसेड. म्हणजे जर तुम्ही भुकेले असाल वचनासाठी, ताणलेले असाल, तर तुम्ही ब्लेस्ड आहात, तुम्ही आशीर्वादित आहात. कारण ही वेळ आहे की तुम्हाला आता फिलिंग मिळालं पाहिजे. राईट. भाव म्हणून आपण ह्या वेळेमध्ये राहत आहोत की आपल्याला कळायला पाहिजे की आपण काय कशासाठी भुकेले आहोत. काय आपण जगाच्या बघा, ह्या जगाच्या गोष्टी परमेश्वर देणारच, तो काही कमी नाही करणार तुम्हाला. पण त्याची इच्छा आहे की आपण ह्या भुकेचा उपयोग त्याच्या आत्मिक भोजनासाठी घ्यावा. आज म्हणून भाव म्हणून आपण पाहतो की जे एंड टाइम बिलीव्हर चर्चेस आहेत, बघा, जर तुम्ही भुकेले असाल ना, तर तुम्ही काय व्हाल? हळूहळू वीक होत जाल. पण जर वचनाचे भुकेले असाल, कुठल्या वचनाचे? जर या मेसेजच्या वचनाचे. नीट लक्ष द्या. काही काही मंडळांमध्ये ह्या वचनानुसार मेसेजेस येत नाही, प्रचार होत नाहीये. लोक भुकेले असतात वचनाने. 1 आठवडा झाला, 2 आठवडे झाले, 3 आठवडे झाले. स्पिरिच्युअली डाय. ती मंडळी काय होते? स्पिरिच्युअली डेड. बॅप्टिस्ट, पेंटेकॉस्टलसाठी असे बसून राहणार, तोंडातून आमेन पण नाही निघणार, अशा मंडळी आहेत. कशामुळे? कारण भूक नाहीये. आणि भूक असली तरी प्रचार तसा नाहीये. प्रॉफिट ते खूप छान सांगत आहेत. प्रॉफिट म्हणतात, दे सेड दे प्रेस्ड अपॉन हिम टू हिअर द वर्ड ऑफ गॉड. बघा, तुम्ही ज्या विषयी तुम्ही बोलाल ना, ती गोष्ट घडून येते. धरून चला, ब्रदर स्टँडी आहेत, दुपारी लंच झाला, मित्र एकत्र येतात, अरे इथेही चांगलं मिळतं, तिथेही चांगलं मिळतं. गुगल करा, लगेच तुम्हाला कुठलं ना कुठलं चांगलं रेस्टॉरंट मिळणारच. कारण तुम्ही त्याविषयी बोलत आहात. तर का नाही आपण वचनाविषयी बोलावं? काय
नाही आपण त्या वचनाविषयी भूक तयार करावी. म्हणून जेव्हा अमुच्या रस्त्यावर जे 2 शिष्य आले, येशू ख्रिस्त बाजूलाच होता, परंतु जसं ते त्याच्याविषयी बोलू लागले तो त्यांच्यामध्ये उपस्थित झाला. म्हणून सांगितलेलं जे वचनाचे भुकेले ते तृप्त केले जातील. प्रॉफिट ते म्हणतात, तेच प्रॉफिट इथे सांगत आहेत. माय दॅट शोज दे आर हंग्री, डझंट इट? यू कांट इंटरेस्ट पीपल फॉर फूड अंटिल दे गेट हंग्री. तुम्ही लोकांना भुकेवी सांगू शकणार नाही जोपर्यंत ते भुकेले नाहीयेत. बट वेन दे गेट हंग्री देन दे कॅन रिअली टॉक अबाउट फूड. जेव्हा ते भूक लागेल तेव्हा ते अन्नाविषयी बोलणार. अँड दॅट्स द वे इट इज. हालेलुया. इफ दे डोंट, इफ यू आर नॉट इंटरेस्टेड इन गॉड, जर तुम्हाला देवाविषयी काही आस्था नसेल, यू कांट टॉक गॉड टू पीपल. व्हेरी सिरियस. बट वेन एव्हर दे गेट हंगरिंग अँड थर्स्टिंग आफ्टर रायचियसनेस, गॉड सेड दे शाल बी फिल्ड. परंतु जेव्हा आपण देवाविषयी आवेशी असतो, हा आवेश निघून गेलेला आहे. कशा प्रकारे भाव बनून आपण आपल्या परिस्थितीमध्ये एवढे गुरफटून गेलेलो आहोत की आपण परिस्थिती घेतली डोक्यावर आणि डोकं त्याच्यात घालून बसलेलो आहोत. ही भूक भाव बनून आपली फिजिकल आहे. पण आपण आज देवाला सांगूया की आमच्यामध्ये ती भूक तयार कर. वचनाविषयी तुझ्याविषयी तो आवेश आमच्यामध्ये पुन्हा तू निर्माण कर. आम्ही तुझ्या वचनाचे भुकेले असावे, आम्ही तुझ्या वचनाचे प्यासे असावे, ना की या जगातल्या गोष्टींविषयी. ओके. बट फर्स्ट देअर हॅज टू बी हंगर अँड थर्स्ट. परंतु आपल्यामध्ये पहिले काय असायला पाहिजे? भूक आणि तहान असायला पाहिजे. यू हॅव टू रिअली वॉन्ट इट. प्रॉफिट अजून एक म्हणतात, द थर्स्ट ऑल्सो इज अन अलार्म. जेव्हा भूक लागते, तहान लागते, तेव्हा ऑटोमॅटिक जेव्हा तहान लागते ना, तहान असलेल्या माणसाला बघा तुम्ही, तो फक्त पाण्याचा शोध घेत असतो. पाणी कुठे मिळेल? म्हणून येशू ख्रिस्त कुठे आला? त्या विहिरीवर आला. हालेलुया. कारण तो तहानलेला होता. ही तहान तुम्हाला पाण्याच्या जवळ घेऊन जाते. आणि आपला पाण्याचा झरा कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. द सोल गेट्स ऑफ अलार्म क्लॉक. परंतु सोल जो आहे ही तहान असल्यामुळे का तो ऑफ होतो अलार्म. अ लिटल बझर इनसाइड ऑफ यू दॅट टेल्स यू दॅट डेथ हॅज लर्किंग नाय. ही तहान, आवेशीपणा आणि जो वचनाविषयी तुमची जी ताण आहे जी कमी झाल्यामुळे तुम्हाला कळतं की आता माझा स्पिरिच्युअल डेथ जवळ आलेली आहे. दॅट इफ यू डोंट गेट वॉटर प्रिटी सून यू हॅव गॉट टू डाय. जर तुम्हाला पाणी मिळालं नाही तर नक्कीच तुम्ही मरणार आहात. अँड इट गेट्स लाउडर अँड लाउडर until finally you keep putting it off and you will die because it's an alarm clock. प्रॉफिट हे स्पिरिच्युअली सांगत आहेत. जर तुमच्या मनात परमेश्वराविषयी आस्था नसेल, जर भूक नसेल, तहान नसेल, तर आपण भाव बनवणे स्पिरिच्युअली मरण आहे. लक्षात घ्या. ओके, वेळ झालेली आहे, मी इथेच संपवतो. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. म्हणून आपल्याला ही भूक आणि तहान ऍक्टिव्हेट करायची आहे. आणि जर ऍक्टिव्हेट केली तर पुढे काय आहे? ब्लेसिंग आहेत. आमेन. कारण जे नीतिमत्ता, जे भुकेले आणि तहानेले ते तृप्त केले जातील. आमेन. गॉड ब्लेस यू. हाऊस स्टँडलीला मी विनंती करेन की पुढे येतील. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. का तुम्ही आनंदित आहात? आमेन. भूक ही फार महत्वाची असते. म्हणजे शेवटचं एक्झाम्पल मला फार आवडलं. म्हणजे 4-5 जण एकत्र येतात आणि विचार करायला लागतात की जेवायला कुठे जायचं, रेस्टॉरंट कोणतं चांगलं आहे, ते इम्प्लिमेंट द्या, राईट. आणि ती गोष्ट ते पूर्णतेच नेतात अशासाठी की जी सुरुवात केलेली आहे ती शेवटपर्यंत न्यावी. ख्रिस्ती जीवन जेव्हा आपण एकत्र येतो, आपण कशासाठी येतो हे फार महत्वाचं आहे. जर आपण एका भुकेसाठी आलेलो आहोत
तर प्रभूकडे आपण अन्न मागावे, म्हणजे परमेश्वर आपली भूक भागवेल. आमेन. कारण जे नीतिमत्वाचे भुकेले तेच तृप्त केले जाते. आमेन. आज आम्ही नीतिमत्वाचे भुकेले आहोत. आमेन. हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. परमेश्वर भावाले आशीर्वादित करू. आपण आपल्या मनात प्रार्थनेसाठी खरं झुकूया. स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्त, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आजच्या या सुंदर वचनाबद्दल. खरं का प्रभू, मनुष्याला भूक असणे फार गरजेचे आहे. जर मनुष्य जर शरीराच्या भुकेसाठी जर इतकी मेहनत करतो, तर प्रभू आत्म्याच्या भुकेसाठी किती मेहनत केली पाहिजे. परंतु प्रभू जसा वचन म्हणते की आमचा आत्मा दिवसानुदिवस अंतरात्मा झुरत चाललेला आहे. प्रभू आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचं इंगळ प्रभू तू आमच्या आत्म्याला लाव प्रभू, अशासाठी की प्रभू आमची भूक जी आहे ते आम्ही प्रभू, जसं ते सांगतात की अन्न न मिळाल्यानंतर जशी माणसाची परिस्थिती होती तशी आमची होऊ नये. तर प्रभू आम्ही एक धष्टपुष्ट तुझ्या आत्म्याने भरलेला अशा असावे. जसा प्रभू दानियाला पुढे जेव्हा अन्न देण्याचा विषय आला तेव्हा त्यांनी सांगितलं की मला शाकभाजी खायला द्या, राजाचे नाही तर मला जे अन्न मिळते तेच मला द्या. खरं का प्रभू, अन्य प्रभू आम्ही जगाच्या अन्नासाठी मागे लागणारे नसावे, तर प्रभू आम्ही तुझ्या अन्नासाठी असावे. कारण प्रभू तुझं अन्न हे संदेश त्याच्याद्वारे प्रभू तू आम्हाला दिलेला आहे. प्रभू जसं वचन म्हणते की जे तुमच्या पूर्वजांनी जर ऐकलं सुद्धा नव्हतं तो मानना त्यांनी अरण्यात त्यांना खायला दिला. खरं तर प्रभू आज जो लोकांना माहिती नाहीये त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असा मानना प्रभू तू आज आम्हाला देत आहे. अशासाठी की प्रभू आम्ही आध्यात्मिकरित्या मरू नये, आमची उपासमार होऊ नये, तर प्रभू आम्ही आध्यात्मिकरित्या मजबूत बनावे, बलवान बनावे. कारण जसं संत पॉल म्हणतो की आमची युद्ध जे आहे या आकाशातील दुरात्म्या बरोबर आहे. आणि प्रभू दुरात्म्या बरोबर लढत असताना प्रभू आम्ही अशक्त, आम्ही कमजोर नसावे, तर पवित्र आत्म्याने पूर्ण झालेले असावे. म्हणून आम्हाला तुझी कृपा आणि दया कर. आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्हा सर्वांना घेऊन आलास, भावाला तू आशीर्वादित केलंस. खरं का प्रभू, या वचनाच्या द्वारे प्रभू आम्हाला मनन करत सहाय्य कर. खरं का प्रभू, प्रत्येक गोष्टी कनेक्टेड आहे. जसं वचन यशात म्हणते कानूवर कानू, थोडा इकडे थोडं तिथे आहे. आणि प्रभू हे समजण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, अनुग्रह कर. ही सकाळची वेळ समय तुझ्या हाती तो ही जागा दिलेली आहे. गरमीची वेळ आहे तरी प्रभू आम्हा सर्वांना तुझ्या हाती घे. तुझी शक्ती सामर्थ्य तू आम्हाला पुरव. गेलेल्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. वेळ समय तुझ्या हाती घे. जे काही अन्न सुद्धा सीमेने लेकराच्या बर्थडेसाठी आणलेलं आहे ते तू आशीर्वादित कर, शुद्ध कर, पवित्र कर. त्यांच्या कुटुंबालाही प्रभू तू आशीर्वादित कर प्रभू. आणि त्याच्याने प्रभू शाळेचं पुढील जीवन आम्ही तुझ्या हाती देतो. शालेय जीवन चालू होत आहे, त्या शाळेच्या जीवनामध्ये प्रभू त्याला सांभाळ. सर्व दुष्टापासून प्रभू त्यालाच नाही तर प्रभू आम्हा प्रत्येकांना तू सांभाळ. प्रभू आम्हाला ठाऊक नाही की तुझं येणं कधी आहे, परंतु प्रभू आम्ही तुला विनंती करतो की प्रभू तू आमची आठवण कर. आणि प्रभू ह्या जगाच्या घडामोडी होत असताना प्रभू आम्ही आमची नजर तुझ्याकडे लावतो, कारण तूच आमचा मुक्तिदाता परमेश्वर आहे. पुढे वेळ समय तुझ्या हाती घे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करीत म्हणतो ऐकणे मान्य कर. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, त्याचा अनुग्रह, त्याची शांती आणि त्याची प्रीती तो येईपर्यंत आमच्या जीवनात सदैव असो. आमेन. Till we meet, till we meet, till we meet, as Jesus we meet. Till we meet, till we meet, Lord be with you, till we meet again. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. On the wings of a snow dove, God sends His pure sweet love, a sign from above. On the wings of